येथे मी 200 ग्रॅम तेल घेतलेले आहे. 1 किलो कांदा चिरून बारीक केलेला आहे. कांदा सुट्टा सुट्टा केलेला आहे. हा आता 700 ग्रॅम इतका आहे कांदा. हा कांदा मी तळून घेणार आहे. इथे कांदा मी सोनेरी गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेला आहे. यातला थोडासा कांदा मी काढून घेणार आहे. येथे मी 2 किलो चिकनची बिर्याणी बनवत आहे. येथे मी शहाजिरे थोडे घेतलेले आहेत. मोठी विलायची एक, दालचिनीचा एक तुकडा, तेजपत्ता, चक्री फूल, मिरे 10-12, लवंगा 10-12, जावित्रीचा एक तुकडा, ग्रीन कलरची विलायची, त्याची मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे. मीडियम आकाराच्या 3-4 हिरव्या मिरच्याचा ठेचा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. येथे एक मोठा लिंबूचा रस घालणार आहे. एक मूठ भरून कोथिंबीर, एक मूठ भरून पुदिना, 1 टेबलस्पून नमक, 2 टेबलस्पून रेड मिरची पावडर, अर्धा लिटर दही इथे मी फेटून घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून गरम मसाला, मी इथे सुहानाचा गरम मसाला वापरलेला आहे. तूप टाकणार आहे मी. इथे हा मसाला मी सर्व मिक्स करून घेऊन 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळही भिजवू शकता. येथे मी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी जुना घेतलेला आहे. 15 ते 20 लोकांसाठी हा तांदूळ पुरेसा होतो. जुन्या तांदळामुळे बिर्याणी छान बनते. येथे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. वाटीमध्ये 2 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे. थोड्या केसरच्या काड्या आणि पिवळा कलर टाकला आहे. मिक्स करून मी ठेवणार आहे साईडला. पातेल्यामध्ये 4 लिटर पाणी उकळून घेतलेले आहे. त्यात मी थोडे खडे मसाले टाकणार आहे. चक्री फूल, शहाजिरे, तेजपत्त्याची 2 पाने, अर्धा लिंबू पिळणार आहे. सुरुवातीला जो 1 लिंबू पिळलेले होते त्याच्या साली टाकणार आहे. 2 टेबलस्पून इतकं मीठ टाकणार आहे मी. पुदिना, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. 1 टेबलस्पून तूप टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट चवीसाठी टाक. पाण्याला उकळी आलेली आहे. सर्व तांदूळ यामध्ये आपण टाकणार आहे. बिर्याणी छान पांढरी शुभ्र होण्यासाठी दूध थोडे टाक. येथे मी 30% तांदूळ शिजवून घेतला आहे. चिकन आपण मसाला लावून 2 तास ठेवले होते. त्याच्यावरती आपण हा 30% शिजवून घेतलेला तांदूळ सर्व काढून घेणार आहे. पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, येथे दुधामध्ये केशर आणि कलर मिक्स करून ठेवलेला तो मी टाकणार आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी चालेल. वरून थोडंसं तूप टाकणार आहे. आता मी याला दम देणार आहे. दम देण्यासाठी हा मी इथे पेपर लावून घेत आहे. तुमच्याकडे नसेल तर कणिक लावून त्याच्यावरती परात किंवा झाकणी ठेवून असं वरती झाकण ठेवायचं आहे. शिजवून घेताना सुरुवातीला 10 मिनिटं आपण फुल गॅसवरती बिर्याणी शिजवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर आपण स्लो गॅसवर ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर आपण हे ओपन करणार आहे. लगेच आपण आपण इथे अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आपली येथे दम बिर्याणी एकदम परफेक्ट झालेली आहे.